जुन्नरचे आमदार शरद सोनवणे बोलतायत, मास्क काढला तर चालेल सर. मी आपल्याला सांगू इच्छितो की आता हिवाळी अधिवेशन नागपूर चालू आहे आणि नागपूरच्या 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये आता आज सकाळी एक तुम्हाला कल्पना आहे की आज एकाला त्या ठिकाणी बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन त्या बिबट्याला आत्ताच जेरबंद केलंय. या गोष्टीला 1 तास तो झालेला नाही. जर हिवाळी अधिवेशन आणि या ठिकाणी नागपूरला जर 10 किलोमीटरच्या अंतरावर बिबट्या आल्या तर याचा अर्थ संपूर्ण राज्यामध्ये आज जवळजवळ 9 ते 10 हजार बिबट्याची संख्या झालेली आहे. आणि जुन्नर तालुक्यामध्ये 55 लोक गेल्या 3 महिन्यामध्ये मेले. आता लोक सरकार असं म्हणते की मानेला ताऱ्याचा पट्टा महिलांनी बांधला पाहिजे, शेतकऱ्यांनी बांधला पाहिजे, तरी शेती केली पाहिजे. अंगणामध्ये आमची मुलं खेळत नाहीये. अंगणाच्या बाजूने सौर ऊर्जेचं कंपाऊंड लावून, करंटचं कंपाऊंड लावून आम्ही आतमध्ये आलेलो आहे. आमची मुलं बाळा तर रस्त्यावर नाही, अंगणामध्ये नाही, शाळेमध्ये जात नाही. मला असं वाटतं की या अनेक उपाययोजना करण्यापेक्षा मी कालही बोललोय आदरणीय वनमंत्र्यांना आणि माझी विनंती अशी आहे की सभागृहामध्ये महाराष्ट्रामध्ये खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बळी अरे सर्वीकडेच आहेत ना हो. महाराष्ट्रात सर्वात जास्त बळी आम्ही अनुभवलेत. अध्यक्ष महोदय मला ऐका जरा हो, मी बसू का खाली? 55 लोक मेलीत, 55 लोक मेलीत. बोला हो ऐका हो अध्यक्ष महोदय, 55 लोक मेलीत. हे ऐका बाबांनो, 55 लोक मेलेत. अध्यक्ष महोदय, जुन्नर तालुक्याबरोबर महाराष्ट्र सेन्सिटिव्ह झालेला आहे, मान्य आहे. प्रश्न विचारा. प्रश्न विचारतो पॉइंटेड आणि प्रश्नाचं उत्तर सुद्धा अतिशय सुंदर आहे. ऐकून घ्या. अध्यक्ष महोदय, मी मंत्री महोदयांना हात जोडून विनंती करतो. अतिशय संवेदनशील मंत्री आहे या खात्याचे. मी आपल्याला सांगतो भास्करराव ऐकून घ्या. 55 लोक जुन्नर मध्ये मेली आणि आता संपूर्ण महाराष्ट्रावर धुमाकूळ चालू आहे. पण माझे तुम्हाला पॉइंटेड प्रश्न 2च आहे. एक, तुम्ही किती उपाययोजना करा, काही त्याने फरक पडणार नाही. सरकारी वेळ, सरकारी पैसा मेहरबानी करून वाया घालू नका. 2 गोष्टी. सगळ्यात पहिले गिरीश भाऊ, मी आपल्याला सांगतो 2 रेस्क्यू सेंटर ज्याच्यामध्ये 1000 नर बसतील, नर, आणि 1000 मादी. पकडल्यानंतर कळतंय नर कोण आणि मादी कोण. एक जुन्नर तालुक्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यात आणि एक फॉरेस्टच्या जागा पण आहेत. आम्ही आयडेंटिफाय केल्यात, आपल्या अधिकाऱ्यांनी सीसीएफने आयडेंटिफाय केलेले आहेत. आणि एक अहिल्यानगर मध्ये 2 ठिकाणी हे रेस्क्यू सेंटर 1000 लोक बसतील असे. ते तातडीने 3 महिने म्हणजे 90 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण करा. त्यांना खायला घाला आतमध्ये. त्यांच्यासाठी एक हॉस्पिटल बनवा. एकही माणूस महाराष्ट्रामध्ये मरता कामा नये. एक बळी जाणं म्हणजे संपूर्ण कुटुंब देशोधडीला लागल्यासारखं आहे. अध्यक्ष महोदय, मी कळकळीची हात जोडून विनंती करतो राज्याला. सगळ्यात गंभीर बाब आहे. रेस्क्यू सेंटर 90 दिवसाच्या आतमध्ये हे चालू करा. त्यांना खायला घाला, त्यांना उचला, एवढी विनंती करतो. महिलांनी बांधला पाहिजे, शेतकऱ्यांनी बांधला पाहिजे, तरी शेती केली पाहिजे. अंगणामध्ये आमची मुलं खेळत नाहीये. अंगणाच्या बाजूने सौर ऊर्जेचं कंपाऊंड लावून, करंटचं कंपाऊंड लावून आम्ही आतमध्ये आलेलो आहे. आमची मुलं बाळा तर रस्त्यावर नाही, अंगणामध्ये नाही, शाळेमध्ये जात नाही. मला असं वाटतं की या अनेक उपाययोजना करण्यापेक्षा मी कालही बोललोय आदरणीय वनमंत्र्यांना आणि सरकारला की हात जोडून विनंती करतो. 3 महिन्याच्या आतमध्ये आपण 2000 बिबटे राहतील असे रेस्क्यू सेंटर बनवा. 1000 मध्ये मादी, 1000च्या पिंजऱ्यामध्ये मादी आणि 1000 मध्ये नर, जेणेकरून दहशतवादीचा पण विषय मिटेल. आणि वाईल्ड लाईफ वाल्यांनी सांगितलेले की आम्ही या सगळ्या लोकांना सांभाळण्याचे तुम्हाला आम्ही पैसे देतो, त्यांची तजवीज आम्ही करू, त्यांचं हॉस्पिटल आम्ही बांधू. तातडीने शासनाने हे अधिवेशन संपायच्या अगोदर कुठल्याही परिस्थितीमध्ये 2 रेस्क्यू सेंटर, एक जुन्नर तालुक्यामध्ये आणि एक अहिल्यानगर मध्ये बनवावं. जेणेकरून हे आता इथून पुढे बिबटे हे तुम्हाला ट्रॅप करून त्याला विशुद्ध करून त्याची आपल्याला एक आपण काय म्हणतो त्याला ब्लू स्टार ऑपरेशन, आपल्याला अतिशय मायक्रो ऑपरेशन करावं लागेल. आणि या लोकांना उचलून तुम्हाला जेर बंद करावं लागेल. त्यांना तिथे बसून खायला घाला. आज तुम्ही म्हणता की शाळा सोडणार,
शेळ्या सोडून होणार नाही. त्या शेळ्या मुळात हे लोक जंगलातच राहत नाही. ही लोक जी राहतात ही सर्व राहतात उसाच्या आणि आमच्या घराजवळ. जंगलाचा प्रश्नच राहत नाहीये. त्यामुळे ही काय काय तज्ञ लोक जे आदरणीय मंत्री महोदयांचे सल्ले देतात त्या सर्व सचिवांना माझी विनंती आहे, आपण मुंबईमध्ये राहता, फ्लॅटमध्ये राहता, आपण सिक्युरिटी मध्ये राहता, तुम्हाला ग्रामीणची अवस्था माहित नाही, तुम्हाला जनतेची अडचण माहित नाही. 3-3 महिन्याचं बाळ, 4 वर्षाचं बाळ, 6 वर्षाची बाळं, त्याच्यानंतर महिला भगिनी शेती करताना या सकाळ दुपार संध्याकाळ बरं आता दिवसा पण हल्ले व्हायला लागलेत. आज दिवसा माणसं बाहेर पडले त्यांच्या डायरेक्ट अंगावर येतो. त्यामुळे मला असं वाटतं बिबटचा विषय अतिशय भयंकर आहे आणि आपण राज्य आपत्ती घोषित केली पाहिजे बिबट्याच्या बाबतीत. राज्य आपत्ती आणि राज्य आपत्ती घोषित करून तातडीने मुख्यमंत्र्यांनी सुमोटो आजच्या आज निर्णय केला पाहिजे की 2 रेस्क्यू सेंटर हजार बिबटे आपल्याला जेरबंद करतील आणि जेरबंदची मोहीम ही राज्य शासनाने राबवली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या बिबट्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. इथून पुढे एक सुद्धा बळी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आम जनतेला मान्य नाही. आणि जर असा एक जरी बळी इथून जात असेल तर मला असं वाटतं की आपण सगळे जबाबदार आहे, सरकार जबाबदार आहे. जसा प्राणी महत्वाचा आहे, एक तर आम्ही जंगलात जात नाही, तो जंगलातला प्राणी आता आमच्याकडे राहायला आलेला आहे. त्यामुळे आम्ही फॉल्टेड नाही. फॉल्टेड आता तो प्राणी आहे. एक तर त्याला इतके पिल्ल होतात, तो माणसाच्या असलेल्या प्रजातीमधला आहे. त्याला खरं तर वर्ल्ड वाईड मध्ये कसं काय त्याला 1 नंबर मध्ये घेतलंय, तो खरं तर मी तुम्हाला सांगतो शेड्यूल 2 मध्ये जायला पाहिजे. हा शेड्यूल 1चा नाहीच. त्यामुळे आज फार मोठ्या संख्येने बिबट्याचा वावर होतोय, हल्ले होत आहेत, माणसं मरतायत, लहान मुलं मरतायत. मी मनापासून माझ्या मायबाप सरकारला विनंती करतो. एकनाथजी शिंदे साहेब तिथे तातडीने आले होते, त्यानंतर वनमंत्री आले होते. माझी विनंती आहे, बाकी काय उपाययोजना आणि भरपूर पैसा सरकारचा घालवण्यापेक्षा आणि प्रत्येक माणसाला 25 लाख रुपये देण्यापेक्षा माणूसच जाणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. शासनाचा योग्य अशा ठिकाणी पैशाचा वापर करा. आणि माझी विनंती पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांना आहे, आजच्या आज सुमोटो आपण कुठलाही मागे पुढे कारण न देता तातडीने फॉरेस्टच्या लँड सुद्धा अवेलेबल आहे. जुन्नरच्या आमच्या कुरण खानापूरला जवळजवळ 48 हेक्टर जागा, ज्याच्यावर तुम्ही 1000 रेस्क्यू सेंटरच्या बनवू शकता आणि 1000 रेस्क्यू सेंटर तुम्ही आईला नगरला बनवू शकता. जागा मुबलक आहे, कामाला सुरुवात करा आणि 90 दिवसाच्या आतमध्ये एकही बिबट्या महाराष्ट्रामध्ये फिरणार नाही याची दखल मात्र आदरणीय मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांना घ्यावी लागेल. ही आग्रहाची विनंती आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून माझ्या पत्रकार बांधवांना मी धन्यवाद देतो. अतिशय संवेदनशील विषयावर हा मुद्दा राज्य पातळीचा आहे आणि राज्य तुम्ही खरं तर त्या ठिकाणी संवेदनशील घोषित करा.